नमस्कार मित्रांनो, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा 28 जानेवारी रोजी झालेला विमान अपघात हा वैमानिकाचा वापर करून घडवून आणलेला घातपात असू शकतो, अशी शंका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केली आहे। अजित पवारांच्या विमान अपघाताप्रकरणी तज्ज्ञ समिती नेमून सखोल चौकशी करावी, तसेच या प्रकरणाची फौजदारी तपासणीही करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे। आता रोहित पवारांनी उपस्थित केलेल्या शंकेवर राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे। मंत्री छगन भुजबळ म्हणाले की कोणीही कितीही शंका निर्माण केल्या तरी माझे म्हणणे इतकेच आहे की ज्यांच्याकडे शंका पुरावे असतील तर वेगवेगळ्या तपास यंत्रणा काम करत आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्राताई यांनी मुख्यमंत्र्यांना भेटून सीबीआयच्या चौकशीची मागणी केली आहे। त्यावर मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्री अमित शाह यांना सांगतो की तुम्ही पण चौकशी करा, ज्यांच्याकडे जी काही माहिती असेल त्यांनी तपास यंत्रणा माहिती दिली पाहिजे, त्याच्यामध्ये चौकशी करून किती तथ्य त्याच्यामध्ये आहे ते समजेल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे। एकंदरीतच रोहित पवार यांना त्यांनी पुरावे असतील तर तुम्ही असे दावे करा, असं म्हटलं आहे। आता छगन भुजबळ यांच्या वक्तव्यानंतर रोहित पवार काय प्रत्युत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र रोहित पवारांच्या या आरोपांनंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे। तर मित्रांनो, एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा।